जय गुरुदेव. गुरु परशिव एकची पाही, परी परशिवा बोधने बोलणे नाही. हा बोधी बोले स्वयंस्वरूपाचे ठाई, समरस करी. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली सद्गुरुनाथाचा महिमा सांगत आहेत. शिष्याला जर शिवस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला शिव आणि सद्गुरू एकच आहेत. तोच निर्गुण निराकार परमात्मा आम्हाला ज्ञान देण्यासाठी, आमचे संशय दूर करण्यासाठी सद्गुरुनाथाच्या रूपामध्ये अवतरित झाला पाहिजे, असा त्याचा भाव असला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात, गुरु परशिव एकची पाही. सद्गुरू आणि परशिव. परशिव म्हणजे ज्याच्यात विश्व उत्पन्न होते, ज्याच्यात स्थिर राहते आणि ज्याच्यात लय पावते, ते तत्व म्हणजे परशिव. तो निर्गुण निराकार परमात्मा आणि माझे गुरु माऊली राष्ट्रसंत आप्पा हे दोन्ही एकच आहेत, असा भाव ठेवावा. गुरुना केवळ देहधारी मानव मानले तर शिष्यांना आपल्या आत्मस्वरूपाची अनुभूती येत नाही. म्हणून शिष्यांनी, सद्भक्तांनी नेहमी असा भाव ठेवावा, निर्गुण निराकार परमात्मा राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलीच्या रूपानं आमच्यासाठी सगुण साकार झालेला आहे. गुरु माऊली हे त्या निराकार शिव तत्वाचे सगुण रूप आहेत. जोपर्यंत आमच्या मनामध्ये सद्गुरू आणि शिव वेगळे आहेत असा भाव राहील, तोपर्यंत आपल्याला आत्मस्वरूपाची अनुभूती येणार नाही. त्यामुळे साक्षात गुरुला परब्रह्म म्हणतात. आपण श्लोकामध्ये म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा का आहेत? आमच्या मनामध्ये चांगल्या विचाराची निर्मिती करणारे सद्गुरुनाथ आहेत. आम्हाला सदाचार शिकवणारे सद्गुरुनाथ आहेत. म्हणून सद्गुरुनाथ ब्रह्मदेव आहेत. आमच्या मनातील चांगल्या विचाराचे, भक्तिभावाचे रक्षण करणारे सद्गुरुनाथ आहेत. म्हणून आमच्यासाठी तेच विष्णू आहेत. आमच्या मनातील दोष, दुर्गुणाचा संहार करणारे सद्गुरुनाथच आहेत. म्हणून ते शंकर आहेत. आणि आमच्या मनातले त्रिदोष दूर करून आम्हाला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून देणारे सद्गुरुनाथ आहेत. म्हणून ते आम्हाला परब्रह्म स्वरूप आहेत, असं या श्लोकाचा भाव आहे. पुढं माऊली म्हणतात, परशिवा बोधने बोलणे नाही. तो निर्गुण निराकार तत्वस्वरूप असलेला परमात्मा तो बोलू शकत नाही, आमचं अज्ञान दूर करू शकत नाही, आम्हाला आत्मस्वरूपाचा बोध देऊ शकत नाही. कारण आत्मबोध हा शब्दाच्या पलीकडचा आहे. आपण ईश्वराबद्दल कितीही बोललो, कितीही वाचलो, तरी तो प्रत्यक्ष अनुभव येत नाही. परशिव हे मौन स्वरूप आहे, जिथं बोलणे संपते आणि केवळ असणे उरते. ते तत्व म्हणजे परशिव आहे. हे तत्व शब्दाने शिकवता येत नाही, तर सद्गुरुनाथ आपली अनुभूती शिष्याच्या, आपल्या कृपा दृष्टीनं शिष्याच्या अंतकरणात उतरवतात. म्हणून माऊली म्हणतात, हा बोधी बोले स्वयंस्वरूपाचे ठाई. जेव्हा गुरु शिष्याला प्रथम इष्टलिंग दीक्षा देतात, इष्टलिंग दीक्षा देताना म्हणतात,
हा इष्टलिंगच तुझा प्राणलिंग आहे. आणि या इष्टलिंगाची पूजा करताना आचारलिंग आणि गुरुलिंगाची तुला पूजा करायची आहे. आचारलिंगाची पूजा म्हणजे ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे त्याने सदाचाराप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. आप्पा सदाचाराची व्याख्या सांगताना म्हणायचे, तुमच्याकडं कुणी बोट दाखविल असं न वागणं म्हणजे सदाचार. सदाचारानं जी पूजा केली जाते तीच खरी पूजा होते. आणि पुढं म्हणतात गुरुलिंगाची पूजा. इष्टलिंगामध्येच गुरु आहेत असा भाव शिष्यानं ठेवावा. आणि गुरु ज्ञान स्वरूप आहेत, ते माझ्या हृदयावर इष्टलिंगाच्या रूपानं विराजमान आहेत आणि ते माझ्याकडून सर्व कार्य करून घेत आहेत. ते मला कुठंही माझ्या हातानं चुकीचं काम करू देणार नाहीत, माझ्या डोळ्यानं चुकीचं पाहू देणार नाहीत, माझ्या कानानं चुकीचं ऐकू देणार नाहीत. असा ज्ञानस्वरूप गुरु माझ्या सोबत सदैव आहेत, असा भाव ठेवणे म्हणजे गुरुलिंगाची पूजा. पुढं सद्गुरुनाथ त्याला प्राणलिंगाची पूजा सांगतात. प्राणलिंगाची पूजा अन्नमय प्राण आणि प्राणमय मन. आचार शुद्ध झाले, विचार शुद्ध झाले की प्राणाची मलिनता निघून जाते आणि सर्व काही शिव स्वरूप आहे. प्राणलिंगामध्ये 2 लिंग आहेत, शिवलिंग आणि जंगमलिंग. सर्व काही शिव स्वरूप आहेत असा प्रत्येक श्वासाबरोबर त्याचा भाव असतो. आणि पुढं जंगमलिंग. जंगम म्हणजे चालते बोलते, त्याचा व्यवहार सर्व शिव स्वरूप होतो आणि त्याच्याकडून प्राणलिंगाची पूजा होते. त्याच्या व्यवहारात दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणा असते. पुढं सद्गुरुनाथ त्याला भावलिंगाची पूजा शिकवतात. भावलिंगाच्या पूजेमध्ये प्रसादलिंग आणि महालिंगाची पूजा असते. या 3 लिंगामध्ये प्रत्येक लिंगामध्ये 2-2 लिंग आहेत. प्रसादलिंग त्याचं अंतःकरण शुद्ध होतं, त्याचे विचार निर्मळ होतात, त्याची दृष्टी निर्मळ होती, प्रसादमय होते. आणि तो ज्या शिवाची तू पूजा करत आहेस तो तू शिव तूच आहेस असा बोध केल्यानंतर त्या भाव पूजेमध्ये त्याला स्वस्वरूपाची प्राप्ती होते आणि तो शिवस्वरूप होतो. म्हणून माऊली म्हणतात, हा बोधी बोले स्वयंस्वरूपाच्या ठाई समरस करी. हा बोध शेवटी शिष्य आणि गुरु यांना एक रूप करून टाकतो. समरस होणे म्हणजे साखरेने पाण्यात विरघळून जाण्यासारखे आहे. गुरुने दिलेल्या ज्ञानाचा शेवटचा टप्पा म्हणजे मी आणि गुरुदेव यांच्यात काहीही फरक नाही. चैतन्य स्वरूपानं आम्ही दोघे एकच आहोत. या देहाचा आधार आणि विश्वाचा आधार असलेलं चैतन्य एकच आहे. ही अनुभूती सद्गुरुनाथ शिष्याला देतात. म्हणून माऊली म्हणतात, आम्हाला सद्गुरुनाथ ही शिवापेक्षा थोर वाटतात. ओम शांती शांती शांती.